तर आता तो वचन त्या विटनेसांक सांगता तुम्ही ती केस फाटी घ्या म्हणटा, आपण तुमचे घर फोडूंक ना म्हणटा, आपण देऊळ फोडले, खंयचे आमचे भुरगे एकटो बाजारात येतात तेन्ना जर त्यांनी मारलो जाल्यार आमचो भुरगो आमकां ना जालो न्हू। मोठ्यान मोठी कारवाई करपाची आणि एका मांद्र्यासून हकलपट्टी करपाची। मधला मास मांद्रे वाठारात हनुमान देवस्थानात चोरी केलेल्या संशयिताक परत पोलिसांनी ताब्यात घेतला। माहिती मेळिल्ले प्रमाण संशयिताक चोरयेच्या गुन्ह्या खातीर अटक जाल्ली आणि उपरांत ताका बेल मेळिल्ली। बेल मेळ्ळ्या उपरांत संशयितान खंय आय विटनेसा मदल्या एकल्याची सतवणूक करून ताचेर असॉल्ट केलो असो आरोप आसा। याच संबंधान देवस्थान कमिटी आणि थळाव्या लोकांनी पुलिसेंत कागाळ केली। त्या उपरांत पुलिसांनी ताका परत एकदा ताब्यात घेतलो। मजगती हे असले प्रकार आम्ही खपवून घेवचे नात, तशेंच ह्या संशयिताक जर कोणूय सपोर्ट करता जाल्यार तेंय आम्ही खपवून घेवचे नात म्हूण गांवच्या लोकांनी सांगला। मी देवस्थानचो अध्यक्ष रंगनाथ कलशावकार हनुमान देवस्थानाचो, आणि फाटले फावटी ही देवळान यांनी चोरी केल्ली तेन्ना त्या देवळान चोरी करताना पोलिसांनी येवन त्याची कंप्लेंट केली, यांनी चोरी केल्ली आणि ती चोरी करताना आम्ही विटनेस घातलेले आमच्याच वाड्याचे। तर आता तो वचन त्या विटनेसांक सांगता तुम्ही ती केस फाटी घ्या म्हणटा, नाल्यार तुमकां आपूण कितें तें दाखयता म्हणटा, आपूण तुमचे घर फोडूंक ना म्हणटा, आपूण देऊळ फोडले अशें सांगता तो। आणि तो जर मेंटल आसा जाल्यार मेंटलाक काय उपाय ना, तेका खंयच्या हॉस्पिटलान बी काडून दवरूंक मेंटल हॉस्पिटलान बी घालून। तो मांद्र्या कित्याक मांद्र्या हो सूर्यो चाकू कोयते घेवन भोंवता, खंयचे आमचे भुरगे एकटो बाजारात येतात तेन्ना जर त्यांनी मारलो जाल्यार आमचो भुरगो आमकां ना जालो न्हू। तेव्हा हेचेर मोठ्यान मोठी कारवाई करपाची आणि एका मांद्र्यासून हकलपट्टी करपाची। हेची एका दवरपाचो न्हू असल्या मनशाक। आयज त्यांनी एक 65 ते 67 वर्साच्या गणपत हरमलकर म्हणून एकाक मारलो। परत थंय एक म्हापशेकाराचे शॉप असले तेतूर थंय गेलो आणि तेका सूर्यो दाखोवंक लागलो। म्हणजे असलो मनीस जायो कित्याक? विटनेसाच्या घराकडे वचन तेका जबरदस्ती धमक्यो दिता तो, त्याच्या बायले भुरग्यांक बी, आणि आपण 80 करोडाचे डील केले म्हणटा आणि ते माझ्याकडे पैसे आसात, आपण कितेंय करू शकता म्हणटा तो। तेन्ना तेचेर व्यवस्थित काय ती कारवाई करपाची, इतल्यान म्हाजे सांगपाचे। आणि 8 ऑगस्ट 2024 देऊळ फोडलेले, चोरी केल्ली आमच्या देवस्थानात, आणि आमच्या अध्यक्षान रितसर तेचेर कंप्लेंट केल्ली 8 ऑगस्ट 2024। त्या उपरांत आमचे जवळजवळ 5 मनीस विटनस असले आमच्या वाड्या वयले तेंकां, आणि आयज जवळजवळ एका 10-11 महिन्याच्या कालावधी नंतर सेम पर्सन जो एक्यूज असलो आमचो एक विटनस नारायण पालयेकर हेच्या घरा वचन आयज सांजचो 4 घरा वचन तेका धमकी दिता की तू आपण विटनस कित्याक रावलय, त्याच्या बायले भुरग्यांक सांगता काय जाला जाल्यार आपूण जबाबदार ना, तुम्ही विटनस आपले अगेन्स्ट आपूण तुमचे घर फोडूंक ना, देवूळ फोडला। आणि हेच्या खातीर आमच्या सगळ्या वाड्या वयले नागरीक एक जावन त्याची आयज परत आम्ही FIR केल्या मांद्रे पुलीस स्टेशनान की थ्रेटन टू द विटनसीस म्हणून, आणि PIक आम्ही रिक्वेस्ट केला की त्याची जी आमच्या देवस्थानात त्यांनी केस चोरी केल्ली ती त्याचेर जी केस असली तेचेर तेका बेल आउट जाल्ली, ती त्याची बेल आउट गव्हर्नमेंटान कॅन्सल करपाची पुलीस डिपार्टमेंटान, आणि ताका परत भितर उडोवपाचो। कित्याक आमचे जे 5 विटनस असत हे कामाक वयतात, एजेड असत, रातचे भोंवतात, आणि यदा कदाचित हेणी जर काय वायट केला आमच्या लोकां वांगडा, आमच्या वाड्याच्या लोकां वांगडा, जाल्यार ताका कोण जबाबदार? त्या संदर्भात आम्ही त्याची परत आयज कंप्लेंट रितसर कंप्लेंट केल्या PIक, आणि PIन आमकां एश्युरन्स दिला की तेचेर जाता तितकी आपण स्ट्रिक्ट एक्शन घेता। आमची मागणी आसा गव्हर्नमेंटा कडेन PI कडेन की त्याची जी बेल आउट जाल्या चोरीच्या संदर्भात देवळाची ती बेल आउट कॅन्सल करून परत तेका भितर उडोवपाचो, कारण हे जे असे इन्सिडंट तेणी केले जाल्यार तेका जबाबदार कोण? त्या खातीर आम्ही रिक्वेस्ट करपा खातीर सगळ्या वाड्या वयले लोक जमा निल्ले, आणि त्याच बरोबर आनी एक मेसेज दिता की तेका भितर उडयलो की कोण तरी गावातले त्याचे वेल विशर्स वयता आणि तेका बेल आउट करता। वेल विशर न्हू, प्रतिष्ठित लोक वयता। हा, प्रतिष्ठित लोक वयता, वेल विशर्स वयता आणि तेका बेल आउट करता। सो आमची ह्या तुमच्या माध्यमांतून एक रिक्वेस्ट आसा की तेका तुम्ही बेल आउट करून तेका भायर हाडून हे असले कारनामे करपाक दवरू नका। फाल्यां सकाळी जर त्यांनी काय केला जाल्यार इनडायरेक्टली ते पर्सन सुद्धा तेका रिस्पॉन्सिबल आहा, जबाबदार आसा। असं चित्तलो आम्ही सगळे वाडेकार किंवा आमचे गांव असे चित्तलो की जसं कोणी जर प्रतिष्ठित नागरिक जिल्हो असेल त्याला बेल आउट करता, त्याचा अर्थ असो आसा की ह्या मनशा वांगडा ते लोक सामील असतात म्हणून तर ते बेल आउट करतात। रिक्वेस्ट करता जे आमचे प्रतिष्ठित नागरिक आहात मांद्रेचे तेंच्यांनी तरी येवन हयसर तेका बेल आउट करपाचो न्हू, कारण असलो उपद्रव करपी मनीस आमकां गांवांत नाका।
आणि एक म्हाका दिसता हरमळकरान तेणी काय भायर दिवपाची गरज आहा, जेका आमचे एक जाणट्या मनशाक जेका मारला त्यांनी एक भायर दिवपाक जाय. आडान थंयसर स्कुलाकडे असो मारली 4-5 कानपड्यार मारली. हांवें कंप्लेंट केल्या हेची, साहेबान सांगला एक्शन घेता म्हणून, ताका अरेस्ट केला ताका सध्या धरून हाडल्या. हय हय. ओके, म्हणजे पोलिसांनी एक्शन घेतलं तर. सो आमची रिक्वेस्ट आसा PI साहेबाक आमी रिक्वेस्ट केलाय की ताका कडक कारवाई जावपाची तेचेर, आनी तेची जी बेल जाल्ली आसा ती कॅन्सल करून ताका भितर दवरपाचो आनी तेचेर एक्शन घेवपाची. ताका वॉर्निंग दिवन हे इन्सिडंट सॉर्ट आउट जायनात. वॉर्निंग दिवन खूब जाले आनी अशें निदर्शनाक येयलां की तेचेर भरपूर केसीस आसात. आनी म्हाजी फक्त एकच रिक्वेस्ट आसा की आमच्या ज्या वाड्या वयले तेणी इन्सिडंट केल्लो चोरी करपाचो, आनी त्याच्या खातीर जे आमचे 4-5 मनीस विटनस आसले ताका, त्या विटनसांक तेणी कसल्याच प्रकारचो हार्म करपाचो न्हू, किंवा तांकां कसलीच धमकी दिवपाची न्हू, किंवा वाटेक येता वयता काय तेंचेर इन्सिडंट जावचो न्हू, हेची काळजी PI साहेबान पुलीस डिपार्टमेंटान घेवपाची इतकीच रिक्वेस्ट आमी करपा खातीर आयज PI कडेन इल्लो. PIन आमकां बऱ्यापैकी सहकार्य केला, एश्युरन्स दिल्ला आसा. आमी तेंचे धन्यवाद म्हणटा आनी तुमच्या माध्यमांतल्यान हो मेसेज सगळ्या पर्यंत पावयता की ताका कोणी तेचे वेल विशर्स किंवा प्रतिश्ठीत लोकांनी बेल आउट करपाक वचपाचें न्हू, जेणे करून जर तेणी काय वायट केला जाल्यार फाल्यां सकाळी जे कोण बेल आउट करतले ते त्याच्या बरोबर मिलाप आसत ह्या सिद्ध जातला. आणि आमी तेंचेर एक्शन घेवपाक वाड्याच्या मार्फत फाटी रावचे ना, कारण हे जे आमचे विटनस आसात तांकां आमच्या कोर कमिटी देवस्थानाच्या मिटिंगेन कोर कमिटीन डिसिजन जाल्लें आसा इन द मिनिट्स ऑफ द मिटींग की कोणाय विटनसाक जर कशाय प्रकारे तेणी जर थ्रेटन केलो किंवा काय जर इजा केली जाल्यार संपूर्ण वाडो किंवा गांव सुद्धा एक करपाक आमी फाटी रावचे. समज जर जाली चुकान जाल्यार ते जबाबदार काय जाल्यार तरी जबाबदार आमी आसचो ना. समज तेणी फाल्यां समज जर चुकान कोणाक आमचे लोक कोणाक काय केला जाल्यार मागीर समज जर काय जाल्यार ती जबाबदार आमी आसू.